श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्त बांधवांनो आणि भगिनींनो, अनेक भक्त सांगतात, अचानक मनात अक्कलकोटला जाण्याची तीव्र इच्छा झाली आणि आश्चर्य म्हणजे प्रवासाची सर्व सोय आपोआप झाली. हे केवळ योगायोग नसतो, ही असते स्वामींची अद्भुत आणि अगाध लीला. स्वामी समर्थ महाराजांनी आयुष्यभर भक्तांना योग्य वेळी स्वतःकडे बोलावले. असे म्हणतात, स्वामींची परवानगी नसताना अक्कलकोटला कोणी जाऊ शकत नाही आणि जेव्हा स्वामींची इच्छा होते तेव्हा प्रवासाची प्रत्येक गोष्ट आपोआप जुळून येते. अक्कलकोटला जाण्याची इच्छा का होते? कधी अचानक मनात विचार येतो, एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. हा विचार साधा नसतो, तो अनेकदा स्वामींच्या कृपेचा संकेत असतो. स्वामी भक्ताला स्वतःकडे बोलवतात जेणेकरून त्याला आंतरिक शांती आणि मार्गदर्शन मिळेल. सर्व सोय आपोआप कशी होते? अनेक भक्त अनुभव सांगतात, अचानक सुट्टी मिळते, प्रवासासाठी पैसे मिळतात, योग्य सोबत मिळते, कोणीतरी मार्गदर्शन करतो. हे सर्व जणू स्वामींच्या अदृश्य हाताने घडते. अक्कलकोट प्रवासाचे फलित. अक्कलकोटचा प्रवास केवळ पर्यटन नाही, तो एक आध्यात्मिक अनुभव आहे. प्रवासाचे काही फलित: मनाला शांतता मिळते, श्रद्धा अधिक दृढ होते, जीवनातील प्रश्नांची दिशा मिळते, नकारात्मक विचार दूर होतात. अनेक भक्त सांगतात की अक्कलकोट दर्शनानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले. एक महत्त्वाचा विचार: अक्कलकोटला जाणे म्हणजे फक्त मंदिरात दर्शन घेणे नाही. खरे दर्शन म्हणजे नम्रता, श्रद्धा, समर्पण या भावनेने केलेला प्रवासच फलदायी ठरतो. अंतिम संदेश: बंधूंनो, भगिनींनो, जर तुमच्या मनात कधी अक्कलकोटला जाण्याची इच्छा निर्माण झाली तर समजा स्वामी तुम्हाला बोलवत आहेत. मनापासून तयारी करा आणि श्रद्धेने जा. चला, शेवटी सर्वजण एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, स्वामींच्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने परत येत नाही. श्री स्वामी समर्थ.